घ्याल तेव्हा? 10,000 घेऊ 10,000. बापरे भाऊ 10,000 करा. बाय कर लेके जाओ अमरोली. आता सर्व काही झालेलं आहे. ज्याचं त्यांनी घरी जावा आता. चला चला. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर गाईज आजचा व्लॉग असा असणार आहे की आज आपल्या आरतीताईचा साखरपुडा आहे. ज्या दिवसाची आतुरतेने आम्ही सगळेजण वाट पाहत होतो तो दिवस फायनली आलाय. तो म्हणजे आपल्या सिस्टरची एंगेजमेंट. आणि खूप सारा एन्जॉय करणार आहोत. पाहुणे वगैरे येतील. सर्व काही तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. कशा प्रकारे आगरीकोल्यांचा साखरपुडा असतो ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि आज जरा पावसाने सकाळी हुलाकणी दिली होती. ढग एवढे काले झाले होते ना भाई, हातपाय एकदम तरतरायला लागले होते. चला सकाळी मी आणले तो वडापाव. आधी तर नाश्ता करतो आणि एकदम चांगला आणि भारी व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करूया. तो वडापाव खायला आणि मम्मी इथे बोलतो फोनवर. बाप रे बाप नुसता पैसा. हो पैसा. तिकडे आता आम्ही अधिष्ठानाला सजवतोय मस्त फुलांनी. भाऊनी सकाळी कल्याणला जाऊन सर्व फुलं आणली. एकदम फ्रेश फुलं आहेत. आणि इकडे नवरीबाई आणि इकडे दीदी डेकोरेशन बनवते. हा जो फुल बघताय ना तुम्ही ऑर्किडचा, हा सर्व फुलांपेक्षा याची कॉस्ट सगळ्यात जास्त आहे. हा सर्वात जास्त महागडा फुल आहे. आणि इकडे चालू आहे डेकोरेशन आणि दीदी बनवते मस्त. दीदी कडक बनवा एकदम भारी वाटलं पाहिजे. तिकडे आमची मावशी मामी आणि मम्मी तिघींचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. मामी कसली भाजी आहे? लागेल ज्या तशी 12 वाजता 6चा साखरपुडा आहे आपण. कच्ची मामी मावशीने न हात लावतात मावशीला समजलं म्हणजे काय एक्सपिरियन्स असतो. मी आता आलो आमच्या गावातील चक्कीमध्ये. आमच्या बाबाची आहे ना चक्की आहे ज्याच्यामध्ये हळद मसाला वगैरे बनवतात. आणि सर्व मसनी वेगवेगळे आहेत आणि सर्वांचा पीठ होतो मसाला होतो. हा बघा ठीक आहे बाबा हळद मसाला. हा मसाला हळद आहे. ओके ठीक आहे चालेल. ऋषीदादा आणि मी आलोय गावामध्ये वाटणाची मशीन घ्यायला. इकडे ऋषीदादा बसलाय पुढे आणि अजून 2 सिलेंडरचे बाटले देखील आम्हाला न्यायचे आहेत. आणि इकडे एसी मध्ये देखील घामाघूम झालोय दोघे आम्ही. आता एसी चालू करते आपला भाऊ. तर गाईस फायनली सर्व काही फायनली का भरलेलं आहे सर्व. सो आता जाता घरी 2 सिलेंडरचे बाटले घेतलेत आणि एक मशीन घेतले नारळ वाटायची आणि मसाला वगैरे सर्व काही घेऊन झालाय. आता बाकी अजून काम आहेत परंतु ते तिकडे गेल्यानंतर समजतील काय काय काम आहेत ते. सामान घेऊन मी आता आलोय घरी आणि घरी जरा एसी मध्ये चिल करत बसलोय. इकडं मस्त बहिणी आल्यात. हाय हाऊ आर यू. आणि इकडे मोबाईल मध्ये सर्व बच्चे आणि नवरीबाई देखील मोबाईल मध्येच आहे. ओके नंतर दिसशील का नाही माहिती ना ब्लॉग मध्ये. आता दिसून तुझी काय आउटफिट? सरप्राईज. ओ माय गॉड. जेवण वगैरे करून मी आता चाललोय मटण आणण्यासाठी. आणि इकडे पप्पा सर्व राईस वगैरे घेऊन चाललेत आणि जे जेवण बनवणार आहेत ना ते सुद्धा आलेले आहेत इकडे. हे बघा आता भावाची घेतली आहे पंच आणि आता आम्ही चाललोय मटण आणण्यासाठी. चला मटण रिक्षा नेऊन जाऊ ना मटण आणायला. रिक्षा नेऊ गाडी कारण पूर्ण घाण होऊन जाईल गाडी. ऋषीदादा आहे ना तो गाडी पंच पार्किंग करायला गेलाय आणि पुढचा जो प्रवास असणार आहे ना तो म्हणजे आपल्या रिक्षामध्ये होणार आहे. कारण तेवढा सारा मटण आणता आहे ना गाडी घाण झाली असती. रिक्षामध्येच आपण मटण आणणार आहोत. आता मी फायनली पोहोचलोय मटण घेण्यासाठी आणि आल्यानंतर घेतलाय मी इथे मँगो ज्यूस. इकडे ऋषीदादाने देखील घेतलाय मँगो ज्यूस आणि त्याचा समाप्त देखील झालाय. आणि आता मटण घेतोय आम्ही. जो छोटा एक्सपर्ट आहे ना याने मटण कापता आहे ना बोटावरती डायरेक्ट सोडा असताना तोच मारला. नशिबाचा बोटच वाचलाय भाई. छोटो दरमत कुछ नाही आहे. चिल चिल बेबी चिल. मटण तोडायला अजून खूप जास्त वेळ लागणार आहे. सो त्यामुळे मी घेतल्याचा हेल. आणि उन्हाचं प्रमाण देखील खूप जास्त आहे आणि गरमी देखील खूप जास्त होते त्यामुळे आता तिथे हेल.
फायनली आपलं मटन रेडी झालेलं आहे आणि इकडे आपल्या रिक्षामध्ये आता ते शिफ्टिंग करतोय आणि भावाचा जेवढा काही बिल होता तो पे करतोय आणि दादा देखील आला होता. दादा काय बोलतोय, तिकडे झालंय का आपला सगळा रेडी? हो रेडीच आहे, आता फक्त आपल्याला दाल मटनच बनवायचं. आणि इकडे पप्पा देखील आहेत, पैशांचा सौदा चालू आहे भावाचा. हे भावा काहीतरी ओपरला आपल्यासाठी. हा जरा बिझी आहे तो पैसे मोजण्यात. भाऊ आहे ना, यांनी आपला सर्व मटन तोडलेलं आहे. भाई मटन काटने के लिए मजा आता है का तुमको? हो भाई, लय मजा येते आम्हाला. मजा म्हणजे किती वर्ष झालं हे काम करता तुम्ही? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. हा दादांनी देखील खूप सारी हेल्प केली आहे. बाबू देखील हेल्प करत होता, परंतु त्यांनी अंगुठाच तोडून टाकला. काय नाही की बेटा इतर सुरुवात आहे तुझी. बाय क्या बोलते हो, रिक्षा भी चलाते हो, हे काम भी करते हो भाई, आप तो ऑलराउंडर हो. ऑलराउंडर है आपण, सगळं करतो आपण. चलो भाई, थँक्यू. हमको टाइम हो रहा होतो. जवळजवळ खिडकालीवर पोहोचलेलो होतो, परंतु भाऊनी फोन केला का तुमची एक पिशवी आमच्याकडेच राहिली आणि आता ही घेतली आहे. धन्यवाद भावा. का आम्ही अर्ध्याच रस्त्याला होतो, घरी गेलो असतो तर वांदे झाले असते, परंतु भाऊनी फोन केला. आपले जे फुफ्फुस आहेत ना ते तिकडेच राहिले होते आणि आम्ही रिटर्न फिरलो खिडकालीवरून आणि ते आता घेतले. तर सर्व काही घेऊन झालंय, आता जातोय ते. काहीच मटण आलेलं आहे आणि आता हा मटण आपल्याला धुवायचा आहे. निरमा पावडर लागल या अजंग तर निरमा पावडर लागल बोलतोय. इकडे सर्व मटेरियल आणून झालंय आणि आता इथे बनते. काय बनते आता? दाल मुंडी. आणि इकडे खूप इकडे आजे दादा सर्वजण आलेले आहेत. इकडे बिल्डिंग खाली आम्ही बनवायला घेतलंय, कारण पावसाचा रंग दिसतो की पाऊस येईल, परंतु पावसाला बोललो की थोडा वेळानंतर. काय बोलता दादा, बरं आहे ना? जोर लगा के हाय शा, जोर लगा के हाय शा. बस पलटी ठेवा. ए तो यो कर तो पोता 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 कर पोता जे उभा मार असा, उभा मार असं. हा वरती वरती मारायचं. हे लवला वाटतं. संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आता मी आलोय वरती रेडी व्हायला आणि नवरा देखील अर्ध्या रस्त्याला आलाय. सो पटापट रेडी होतोय, खूप जास्त उशीर झाला. सो तर गाइस फायनली मी रेडी झालेलो आहे आणि अशा प्रकारची आपली आजची आउटफिट आहे. आणि इकडे जीत देखील रेडी होत आहे आणि पप्पा देखील रेडी होत आहे आणि नवरी बाईचा बाहेर चालू आहे फोटोशूट. आणि इकडे माझी मम्मा देखील रेडी झालेली आहे आणि इकडे चालू आहे फोटोशूट. कुठे गेली? हा बाहेर चालू आहे. हा बघा अधिष्ठान, इकडे चालू आहे फोटोशूट. तुम्हाला नको मध्ये जातो. आता नवरीबाई फायनली रेडी झालेले आणि तिचा साखरपुडा देखील आहे. करवल्या देखील नटलेल्या आहेत इकडे. आणि दीदीने बघा करवली कलवली आहे, करवली करवलीच बोललो का? करवली बोलली. जास्त उत्साह आहे साखरपुड्याचा तिला. आणि शिवा देखील रेडी झालाय. खाली कधी जायचा? नवरा आला का? चला नाचायला जायचं नवऱ्याच्या बरोबर. सर्वजण आल्यात आणि कायराने देखील इकडे रेडी झाली आहे, मस्त एकदम परी बनली आहे. आणि इकडे मामी वगैरे सर्व आलेत. हे बघा सर्व पाहुणी मंडळी आणि नवरदेव सुद्धा आला आणि इकडे वेलकम असणार. हाय. अशा प्रकारे मंडप आहे, डेकोरेशन वगैरे आणि सर्व स्क्रीन वगैरे लावलेले इकडे आतमध्ये बघू शकता. भेटलाय. नवऱ्याची बुटा तुला लपवायची आहेत. लपवल्यानंतर किती द्यायचे? 10,000. किती? 10,000 का? हो. हाय.
वाव कसली भारी दिसते तू. तुला हरवली तिने. हरवली तुला. रागली. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायो धन्वरी. दोन्ही डोळ्यांना पाणी लावून घे थेंब. नेत्रोदकादिकौदक स्पर्शयामि. 3 वेळा पाणी पिऊन घ्यायचं. आचमन करायचं. केशवाद्याचम्य पिऊन घे. केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम एकमेकांकडे बघा. ओके. आज आहे विवंत आरतीला आलेले गिफ्ट.
अरे स्टेज वर आहे बरं. कोणता फोन आहे? 16 Pro Max. 16 Pro Max. क्यों तुम पीछे क्यों? फोटो करतो की काय करतोय? इकडे सर्व फेमस युट्यूबर आपले राजेश दादा आणि बाजीगर, मुंबईचा बाजीगर जतीन दादा देखील आलाय. दादा नमस्कार. नमस्कार. बैलगाडा क्षेत्रातील किंग, व्हिडिओग्राफी मध्ये ज्यांचा सध्याच्या घडीला खूप ट्रेंडिंग असतात ते आपले राजेश दादा देखील आपल्या बहिणीच्या एंगेजमेंट मध्ये आलेत. युट्यूब क्षेत्रातील खूप जास्त विकसित असणारा, लोकप्रिय, ज्याने खूप लोकांच्या मनावर राज्य गाजवलं असं आपले सूरज दादा दातीलकर हे देखील आपल्या ताईच्या एंगेजमेंट मध्ये आलेले आहेत. त्यांचे देखील खूप खूप आभार. नाही बनवली. शेखर शेठ बरं आहे ना? धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. जेवण कसा होता? मस्त एकदम व्यवस्थित. टेस्ट वगैरे अंबरनाथ वरून बोलवलेले माणसं जेवण बनवण्यासाठी. इकडे चेरी. तू जेवली बाय? नाही, मग नवरी सोबत जेव्हा करवले सगळे तुम्ही जणी एकसाथ जेवायला बसा. वाव, ओके चालेल. मस्त आहे ना? सो क्यूट. काय बोलता वहिनी? मेकअप एक नंबर केले. अजून काहीच उतरली ना. पैसा वसूल मेकअप. पैसा वसूल मेकअप. काय बोलता नील? तुम्ही जुगाड काय केलात ना आपला भाऊ? याला मी आल्याला सांगितले का बरं बुटा लपव, पण हे काही कामाचाच ना. नाही बुटा लपवली. चान्स देत ना, ती घ्यायची असते आपल्याला. मी याला आल्याला सांगला बुटांवर लक्ष ठेव, बाकी काहीच करू नको. जेवलाच ना तरी झालं, मग बुटा लपव. आता लपव. हा चेरी डान्स शिकवले मोडीला. चेरी तू पण नाच नाच नाच. ये एक रुपये पण कमी नका देऊ. नाही नाही नाही. ती बुटांची या कोश नका काढू तुम्ही. तो या दिवसाचा मान असतोय. आम्ही नवऱ्याशी डन करू. आम्ही नवऱ्याशी डील करू. आम्ही नवऱ्याशी डील करू. बरोबर आहे ना? हे आम्ही भाऊंशी डील करू. आमची पब्लिक बघा किती आहे. 2000 रुपये कॅश द्या आणि बाकीचं आपले ऑनलाईन कॅमेरा निघले 1000 रुपये डायरेक्ट लिहून. तिला नवऱ्याने केलेली गिफ्ट डिवो स्कूटी. आरती कसं वाटतंय? हा खूप छान, खूप सुंदर, सर्वश्रेष्ठ वाटतंय. चालवता येते का? एक राऊंड मार नवऱ्याला लिहून. मार मार. आता आरती आहे ना नवऱ्याला स्कूटीवरती घेऊन एक राऊंड मारणार आहे. आरती चालवता येते का? हा भाऊ येईल ना चालवता? चल चल मग मार राऊंड एक. का वजन आहे जास्त? इकडे भरवा भरवी बात नाही. इकडे व्हेज नॉनव्हेज, इकडे व्हेज. भाऊ आज तुम्हाला व्हेज खायला लागेल का नॉनव्हेज? तिकडे ते बोलतात का हिने जर नॉनव्हेज खाल्ला तरच ते जेवतील, व्हेज खाल्ला तर नाही जेवणार. काही सीन काय माहितीये का? कशीच जातील. आरतीला तब्बल किती वर्ष झालं होता व्हेज खातो ते? 1 वर्ष झालं आरतीने व्हेज खाणं स्टार्ट केलेला. परंतु आरतीच्या नवऱ्याची अशी रिक्वेस्ट आहे का आरतीने आज नॉनव्हेज खावं. पण आता आरतीवरती डिपेंड आहे काय खाणार आहे ती. आता ते देखील आपल्याला बघायला इंटरेस्टिंग राहणार आहे. भाऊ येतो नाही सांग आता मला. 2000
चला चला भाऊ मी काय बोलतो थांबा मी काय बोलतो तुमचा नाही आमचा तुम्ही जे सकुशीन द्याल ते आम्ही घेऊ मग तुम्ही 500 का ना देऊ हा भाऊंशी डील झाले 500 दिले तर 500 घेऊ जूते दे दो पैसे ले लो गाईज डील झालेली आहे फायनली इकडं चालू आहे ना गाला बोलू तुला पण 500 हे त्याने मेहनत जास्त घेतली तुला 500 घे किती घ्याल तेव्हा 10,000 घेऊ 10,000 बापरे भाऊ 10,000 करा 10,000 तुमचीच सांगता 10,000 ओले आले मला भाऊ काही जर वयस काला नाही ना तुम्हाला 5,000 भरायला लागतो ना आता नाही ना ते त्यांचं ते बघून घेते 5,000 भरायला लागतो वयस जर नाही काला ना तर 5,000 भरायला लागतो तिकडे चला बसा नंबर बाय कर लेके जाओ अमरोली बदलवला त्यात नाही घेतला दारू पितो तू बाय तुम्हाला कोणी शिकवला दारू फटके रे फटके असे आता पिले मी नाही आता फटकाच देन पिले तुम्ही घरात मग तुझं नावच सांगतो मारीन थांब 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 हे दिदे तुम्ही काय पिले कोणतं सांगशील ना कोण मम्मी तुझं नाव सांगता मम्मी जेवण वगैरे करून आता पुन्हा एकदा नवरा निघालाय
आम्ही जातो आता काय घरी. हा आणि उद्या सकाळी फोन करतो. हा आता सर्व काही झालेलं आहे. ज्याचं त्यांनी घरी जावं आता. बस झालं. टेन्शन चला चला फायनली सर्व कार्यक्रम आजचा आटपलेला आहे साखरपुड्याचा आणि सर्वजण इकडे रेस्ट करतात. अशी फॅमिली एकत्र असली ना जरा बरं वाटतंय. प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीतील पोराचं ड्रीम असतं की आपली फॅमिली एकत्र राहावा आणि सर्वांचं इथं डिस्कशन चाललंय. काय बाबू आ नानी काय नानी काय बोल नानी नानी बोल काय बोलते नानी. तर काय खूप जास्त एन्जॉय झाला. सर्वजण गेले घरी आणि तुम्ही देखील आता सकाळी बघत असाल व्हिडिओ. त्यामुळे नाश्ता झाला असेल तुमचा. आता हात बीत धुवा. आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सर्वांनी करा. बाय बाय.